थँक यू जीसस. यावेळेस आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान परमेश्वरा, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही सर्व लेकरं मिळून तुला धन्यवाद देतो. लॉर्ड, आम्ही पुन्हा एकदा सर्वजण तुझे आभार मानतो आणि आज आमच्या हृदयाची भेट घेणारा तू आमचा परमेश्वर आहे. त्या आशेने, त्या विश्वासाने, त्या श्रद्धेने आज आम्ही ठिकाणी एकत्र येत आहोत. आणि प्रभू, आज आमचं एकत्र येणं एक आशीर्वादाचं कारण आहे. म्हणून पुन्हा एकदा आज आम्हाला शिकव. पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन कर. येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना आम्ही मागतो. बोला ख्रिस्त महाराज की. देवाच्या वचनाकडे आपण जाऊया आणि आपण आत्मिक युद्ध, विश्वासू लोकांचं आत्मिक युद्ध हे शिकत आहोत. आणि आपण दुसरे कोरिन्थीकरास पुस्तक अध्याय क्रमांक 10 कडे येऊन पोहोचलेलो आहोत. दुसरे कोरिन्थीकरास पुस्तक अध्याय क्रमांक 10 कडे आणि वचन क्रमांक 13 आपण पुन्हा एकदा वाचून पुढे जाऊया. आम्ही प्रतिष्ठा मिरवली तर ती आपल्या मर्यादेबाहेर न मिरवता देवाने आम्हाला लावून दिलेल्या मर्यादेच्या आतच मिळवली. ती मर्यादा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. संत पौल जो देवाची सेवा कार्य करत आहे आणि देवानं त्याला त्याची सेवा कार्य करण्यासाठी नियुक्त केलेला आहे. आणि मग तुम्ही आणि परमेश्वराच्या वचनामध्ये पाहतो की परमेश्वर त्याच्याद्वारे अनेक काम करू लागलेला आहे. आणि जसा जसा देव त्याच्या संग बोलू लागला, देवाचं काम, देवाचं गॉस्पल, देवाची सुवार्ता पौल अन्य जाती मध्ये जाऊन सांगू लागला, किंवा विदेशी लोकांमध्ये किंवा विधर्मी लोकांमध्ये तो जाऊन सुवार्ता सांगू लागला. मग परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की ज्या परमेश्वराने मनुष्याला सेवा कार्य करण्यासाठी निवडला आहे, त्या प्रत्येक स्त्रीचा आणि प्रत्येक पुरुषाचा देव आज या जगामध्ये वापर करून घेत आहे. मी नेहमी सांगतो, तो लहान असू द्या किंवा तो मोठा असू द्या किंवा तो वृद्ध असू द्या किंवा तो तरुण असू द्या, जर देवाने त्याला निवडलं आहे आणि त्याने जर निश्चय केलेला आहे त्या माणसाने किंवा स्त्रीने की मला प्रभूची सेवा कार्य करायची आहे, तर देव त्या प्रत्येक लेकराचा आज उपयोग करणार. मला सगळेजण आमेन. आणि जर देव आमचा उपयोग करून घेत आहे तर लक्षात ठेवा, तुम्ही आधी अभिमान बाळगायचा नाही कधी. कारण खूपशा लोकांचा ज्यावेळेस देव उपयोग करू लागतो त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवा, माणसामध्ये काहीतरी गर्व येतो. ते वर्शिप विषय असू द्या, ते प्रार्थनेविषय असू द्या, देवाने त्यांच्याद्वारे लोकांच्या जीवनात केलेले चमत्कार असू द्या, आणि देव त्यांचा जसा उपयोग करू लागतो तसा तसा मनुष्यामध्ये आज इगो यायला सुरुवात होती. नेहमी लक्षात ठेवा, सेवा कार्य करत असताना आपण कधी गर्व करायचा नाही, कधी अभिमान बाळगायचा नाही, तर आपल्या जीवनात हे नेहमी ठरवायचं की आमच्यामध्ये असणारा प्रभू येशू ख्रिस्त, आमच्या हृदयामध्ये येणारा देव आणि जो आमचा उपयोग करत आहे तो सगळा गौरव त्याच्या मालकीचा आहे. बोलो येशू मसीह की. नेहमी लक्षात ठेवा. म्हणून आपल्या जीवनातून किंवा आपल्या बोलण्यातून किंवा आपल्या प्रार्थनेच्या द्वारे जे काही चमत्कार होईल, सगळा म्हणायचा सगळा गौरव प्रभू येशू तुला आहे. आमेन. सगळा गौरव कोणाला आहे? प्रभू येशूला आहे. कारण देवाच्या सेवकांना मान आणि सन्मान दिला पाहिजे, पण त्याला मर्यादा आहे. किती द्यावा आणि किती दिला पाहिजे, तेवढा मान आणि सन्मान देवाच्या सेवकाला द्यायचा. काही काही ठिकाणी काय होतं, देवाची जागा सेवकाला दिली जाते आणि देव उंच करण्याच्या ऐवजी सेवकच उंच केले जातात. देवाचं नाव जास्त घेण्याच्या ऐवजी सेवकांचंच नाव जास्त घेतलं जातं.
सेवकाचीच वाहवा, प्रशंसा, कौतुक जास्त 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 केलं जातं. म्हणून लक्षात ठेवायचं, तुम्ही आणि सगळेजण देवाची मुले आहोत. देवानं या 2025 मध्ये तुमचा आणि माझा महान उपयोग केला पाहिजे. आणि जसं तुम्ही लोकांसाठी प्रार्थना कराल किंवा लोकांना सुवार्ता सांगाल किंवा लोकांसंग बोलाल, देव तुमच्याद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कार्य करेल. आणि ज्यावेळेस लोक तुमच्या समोर साक्ष देतील त्यावेळेस नेहमी स्वतःला कमी करा आणि म्हणा, प्रभू तू उंच हो. लॉर्ड, सगळा गौरव तुझा आहे. प्रभू येशू, सगळा गौरव तुझा आहे. हालेलुया. म्हणून पौल या ठिकाणी करिंथीकराची मंडळी आहे, त्या मंडळीला ही गोष्ट तो शिकवत आहे. येशू प्रभू की. पुन्हा एकदा वाचूया. आम्ही प्रतिष्ठा मिरवली तर ती आपल्या मर्यादेबाहेर न मिरवता देवाने आम्हाला लावून दिलेल्या मर्यादेच्या आतच मिरवू. ती मर्यादा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. आणि जर आज आम्हाला अभिमान बाळगायचा असेल, काय बाळगायचा? अभिमान. तर आज एकच तुम्हाला आणि मला अभिमान बाळगणं महत्वाचं आहे. ज्या भागामध्ये, ज्या एरियामध्ये, ज्या तालुक्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये देवाने आम्हाला ठेवलेलं आहे, आमेन, त्या एरियामध्ये देवाने तुमचा उपयोग करावा. म्हणा आमेन. देवाने माझा उपयोग करावा. जे क्षेत्र किंवा जे जागा किंवा जे गाव सेवेसाठी त्या मनुष्याला किंवा त्या स्त्रीला किंवा पती पत्नीला सेवा कार्यासाठी दिलेलं आहे, तर त्या क्षेत्रासाठी किंवा त्या एरियासाठी आम्ही प्रभूचे आभार मानले पाहिजे. मी रोज म्हणतो प्रभूला की प्रभू थँक्यू, तुम्हाला वरखेड गावामध्ये आणलं. आमेन. थँक्यू प्रभू, मला तू पैठण मध्ये घेऊन जात आहे. ज्या ज्या भागामध्ये मला प्रभू घेऊन जात आहे, मला एक अभिमान बाळगायचा आहे की प्रभू त्या भागामध्ये, त्या गावामध्ये, त्या तालुक्यामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये आमचा उपयोग करत आहे. हालेलुया. आणि त्या क्षेत्र जे आहे किंवा तो एरिया आहे, तुम्हाला आणि मला काबीज करायचा आहे किंवा तो जिंकायचा आहे. येशू मसीह की. काय करायचं आहे? कसा जिंकायचा आहे? युद्ध करू नाही. हे तुमचं आणि माझं आत्मिक युद्ध आहे. कसं आहे? तर त्या गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये किंवा एरियामध्ये ज्यावेळेस देव तुम्हाला आणि मला घेऊन जातो, त्यावेळेस ही गोष्ट लक्षात ठेवायचा की तुम्ही आणि मी त्या लोकांना देवाची सुवार्ता ख्रिस्त येशूच्या नावात सांगणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीला, जो व्यक्ती तुम्हाला भेटेल, आपल्या डोक्यासमोर, डोळ्यासमोर एक विजन असावं आणि एक डोक्यामध्ये एक दृष्टांत असावा की मला आत्मे जिंकायचे आहे. म्हणा आमेन. मला सुवार्ता सांगायची आहे, मला लोकांना प्रभूच्या राज्यामध्ये आणायचं आहे. फोकस करा, स्वतःला लक्ष केंद्रित करा की जे देवाने मला दृष्टांत दिलेला आहे, मला एक गाव जिंकायचं आहे. आणि रोज त्या गावासाठी तुम्ही आणि प्रार्थना करा. हालेलुया. येशू मसीह की. म्हणून तुम्ही आणि मी पाहतो, ज्यावेळेस देव तुमचा आणि माझा उपयोग करतो, शैतान जो आहे नाना प्रकारचे डाव तुमचा आणि माझा उपयोग होत असताना आपल्या जीवनामध्ये खेळू शकतो. तुम्हाला आणि मला विश्वासामधून तो खचू शकतो. तुम्हाला कधी निराश करू शकतो, कधी तुम्हाला खिन्न करू शकतो, कधी तुम्हाला अस्वस्थ करू शकतो, कधी तुम्हाला असं वाटत असेल माझ्या बरोबर कोणीच नाही. हालेलुया. पण लक्षात ठेवा की तुमच्या आणि माझ्या बरोबर प्रभू येशू ख्रिस्त सदैव आहे. मला सगळेजण आमेन. प्रभू येशू ख्रिस्त माझ्या बरोबर सदैव आहे आणि तो तुम्हाला आणि मला कधी सोडणार नाही आणि कधीच टाकणार नाही. ज्या ज्या भागामध्ये पौल त्या ठिकाणी सेवा कार्य करत आहे, ज्या ठिकाणून त्यांनी सेवा कार्य केली, तो म्हणतो आता मी शेवटचा माझा टप्पा आहे की करिंथीकरास मंडळीपर्यंत किंवा करिंथ या गावापर्यंत मी जाऊन पोहोचलेलो आहे. तर आपल्या समोर जर दृष्टांत असेल, प्रभू या जगामध्ये माझा उपयोग कर. चालू आम्ही कुठून केला आहे? वरखेड मधून केलेला आहे. तर त्याची एंडिंग जी आहे कोणत्या गावात होईन आम्हाला माहित नाही.
जिथपर्यंत देव आम्हाला घेऊन जात आहे तिथपर्यंत तुम्हाला आणि मला प्रभूचा गौरव, प्रभूची महिमा, प्रभूची प्रशंसा, प्रभूची सेवा, प्रभूचे लोक त्या ठिकाणी गावात जाऊन उभे करायचे. विजय ठेवा येशू मसीह की लोक तुमच्याद्वारे माझ्याद्वारे तयार झाले पाहिजेत. प्रत्येक गावामध्ये जिथं जिथं प्रभू तुम्हाला आणि मला घेऊन जाईल त्या त्या गावामध्ये की प्रभूला म्हणायचे लोक माझ्याद्वारे त्या ठिकाणी उभे कर. जर मला घेऊन जात आहे तर माझा वापर कर. जर मला घेऊन जात आहे तर माझा वापर तू केलाच पाहिजे. त्या गावामध्ये चर्च उभे राहिलेच पाहिजे. त्या गावात मंडळी उभीच राहिली पाहिजे. त्या गावात कलिशा उभी राहिली पाहिजे आणि तू माझाही उपयोग केला पाहिजे. आणि जे लोक मला तू देत आहेस प्रभूची मेंढर एकत्र करण्यासाठी त्या सगळ्या लोकांचा त्या गावात उपयोग झाला पाहिजे. येशू प्रभू की म्हणून या शेवटच्या काळामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा. हे तुमचा आणि माझा आत्मिक प्रदेश तुम्हाला आणि मला ओळखणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की जर तुम्ही पाहिलं याला दोन शब्द वापरण्यात आलेले आहे. प्रदेश या शब्दाला दोन शब्द वापरण्यात आलेले आहे आणि ग्रीक भाषेमध्ये ते शब्द वापरलेले आहेत. पहिला शब्द आहे मेट्रो. म्हणा सगळं मेट्रो. सगळेजण म्हणा मेट्रो. सगळेजण म्हणा मेट्रो. मग याचा अर्थ काय आहे? एक अंशबद्ध किंवा एक मोजमाप, एक निश्चित मर्यादा आणि किंवा एक उपाय किंवा एक मर्यादा देवाने लावून दिलेली आम्हाला. येशू प्रभू की दुसरा शब्द आहे त्या ठिकाणी वापरलेला आहे कानॉन. म्हणा सगळे कानॉन. थोडा चढ जातो हा शब्द कारण आपण हे ऐकलेलं नाही. हालेलुया. आणि त्याचा अर्थ आता एखाद्याच्या कार्यक्षेत्रात एखाद्याचा अधिकार किंवा प्रभाव असतो. आता उदाहरणार्थ जर तुम्ही आणि मी जरी पाहिलं एखाद्याची शेती धरा, त्या शेतीवरती त्याचा काय असतो? 7-12 त्याच्या नावावरती असतात. त्याच्यामुळे काय त्याचा अधिकार. बरोबर आहे का नाही? तसंच आत्मिक जीवनामध्ये त्या मर्याद्याच्या निश्चितपणे निश्चित किंवा निश्चित जागा हा शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. म्हणजे जर परमेश्वर एखादा प्रांत किंवा एखादा देश किंवा एखादा भाग जर एखाद्या व्यक्तीला जर देत असेल, ती स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या किंवा सेवा कार्य करण्यासाठी देवाने नेमलेले पती पत्नी असू द्या, जर देवाने आज आम्हाला फॉर एक्झाम्पल वरखेड गाव जर दिलेलं आहे तर त्या वरखेड गावात आम्हाला काय करायचं आहे? जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही शिकवलेलं आहे तो अधिकार त्या लोकांना शिकवणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आणि तो प्रांत जो आहे किंवा जे गाव जे आहे वरखेड गाव, त्या वरखेड गावाला आम्हाला ताब्यात घेणं गरजेचं आहे. काय करायचं आहे? म्हणा ताब्यात घेणं गरजेचं आहे. आत्मिक जीवनात कसं घ्यायचं आहे? म्हणजे त्या लोकांवरती भक्तीची, प्रार्थनेची, आराधनेची, देवाच्या वचनाची छाप पडली पाहिजे आणि त्या सगळ्या लोकांनी मिळून देवाची सेवा कार्य करायला या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे. येशू मसीह की पवित्र जो आत्मा आहे आज तो तुमच्या आणि माझ्यामध्ये राहतो. येशू मसीह की जर पवित्र आत्मा होली स्पिरिट जर आमच्यामध्ये राहतो तर त्याने आमच्या जीवनावर म्हणजे प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जीवनावर त्याने जबाबदारी ठेवलेली आहे. आणि ती जबाबदारी म्हणजे काय आहे? प्रत्येक विश्वासणारा पुरुष किंवा स्त्री त्यांनी देवाची सेवा कार्य केली पाहिजे. तुम्ही तयार आहात? म्हणा मी देवाची सेवा कार्य करत आहे. ही एक जबाबदारी तुमची आणि माझी आहे. काय आहे? काय आहे? जबाबदारी आहे देवाच्या लोकांना तुमच्या आणि माझी की तुम्ही आणि मी देवाची सेवा कशी करायची हे तुम्हाला आणि मला शिकून घेणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. एक विश्वासू माणसाचं कर्तव्य काय आहे हे आज आपण घरातून उदाहरण घ्या. एक माणूस जर घर सांभाळू शकतो, कसं सांभाळतो बघा. जगी घर कुटुंब परिवार संसार लेकर. आत्मिक गोष्टीमध्ये तुमच्या आणि माझ्या जीवनावरती एक सेवेची जबाबदारी आहे.
हालेलुया. आणि ही सेवा तुम्हाला आणि मला प्रत्येक मनुष्याला देवाने आज ती सोपवलेली आहे की तू माझी सेवा कार्य कर. शेजाऱ्याला सांग, तू माझी सेवा कार्य कर, तू देवाची सेवा कार्य कर. आपला मेट्रो किंवा आपला भाग किंवा आपलं गाव किंवा आपला प्रदेश असे क्षेत्र आहे की देवाने ते मोजले आहे. उदाहरणार्थ वरखेड गावाची लोकसंख्या किती आहे? मोजमाप झालेला असेल, लोकसंख्या काउंटिंग केलेला असणार. हालेलुया. तर आपल्याला लोकसंख्याचा आकडा जो आहे आपल्या गावातून कळतो की एवढं लोकसंख्या या गावामध्ये आहे. येशू प्रभू की. तर परमेश्वराने देखील ज्या गावामध्ये तुम्हाला आणि मला तो घेऊन जातो, परमेश्वर त्या गावाची सर्व एरिया काय आहे, लोक काय आहे, परिवार कोणते कोणते आहेत, परमेश्वर हे सर्व काय करतो? मोजमाप करत असतो. ज्यावेळेस तुम्हाला आणि मला त्या गावात घेऊन जातो, परमेश्वराने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सर्व त्या ठिकाणी योजना तयार करून ठेवलेल्या असतात की त्या व्यक्तीला म्हणजे मला किंवा XYZ व्यक्तीला त्या गावात जाऊन सेवा कार्य करायचं आहे. येशू प्रभू की. आणि मग परमेश्वर काय करतो? ते सगळं मोजमाप वचनामध्ये लिहिलं आहे तो करतो आणि आपल्याला जबाबदारी दिलेली आहे ती आपल्याला फक्त पार पाडावं लागतं. हालेलुया. सेवेची जबाबदारी आम्हाला काय करायची आहे? म्हणा, पार पाडायची आहे. आणि ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला एखादा भाग देतो किंवा एखादं गाव देतो, त्यावेळेस तुमच्याकडे माझ्याकडे साधं जबाबदारी आहे का? उदाहरणार्थ आपल्या डोळ्याच्या समोर घ्या, एखाद्या व्यक्तीने जर एखादं गाव दत्तक घेतलं, बरोबर आहे ना? गाव दत्तक घेणार आहे. पहिल्यांदा गावाची ती अवस्था पहा, फार वाईट असते. काही सुविधा त्या गावामध्ये नसते. पण एखादा श्रीमंत माणूस ज्यावेळेस एखादं गाव तो दत्तक घेऊन टाकतो आणि त्या गावाची तो जसा गावात त्याने पाऊल ठेवला त्या गावाची तो सुधारणूक करत असतो. आमेन. बदल 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 त्या गावामध्ये करत असतो आणि त्या लोकांची चांगल्या प्रकारे सेवा कार्य करण्यासाठी तो उभा राहतो. आणि मग जुना गाव तुम्ही पाहते कसं असतं. आणि ज्यावेळेस एखादा मनुष्य तो गाव ते दत्तक घेतो, त्या गावाचा रंग, रूप, आकार सगळे नाही का चेंजिंग करून टाकतो. हालेलुया. तसंच आत्मिक जीवनामध्ये देखील परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला या ठिकाणी सांगत आहे की आम्हाला देखील परमेश्वराचं राज्य आहे. ज्या गावात ते नाही त्या गावात देवाचं राज्य तुमच्याद्वारे आणि माझ्याद्वारे देव उभा करतो. आमेन. आणि मग आपल्याला जाऊन काय करायचंय त्या ठिकाणी? त्या लोकांमध्ये देखील बदल घडवायचा आहे. त्या लोकांमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. ते लोकांचं बोलणं बदललं पाहिजे. त्या लोकांची चालचलूक जी आहे ती चेंज झाली पाहिजे, बदलली पाहिजे. त्या लोकांची भाषा बदलली पाहिजे. म्हणजे पहिले कसे गावंडाळ बोलत होते, तर आता सुशिक्षित बोलायला लागले. पहिले कसे शिव्या वगैरे द्यायचे, तर आता त्या शिव्या बंद झाल्या. पहिले कसं राहणीमानाची पद्धत अंगाळ वंगाळ कशी पण राहायची, पण आता त्यांची काय झालेली आहे? राहण्याची पद्धत पण बदलत चाललेली आहे. म्हणजे देव ज्या वेळेस तुम्हाला मला त्या भागामध्ये घेऊन जातो आणि तुम्ही आणि देवाच्या राज्याची छाप किंवा देवाच्या वचनाची घोषणा किंवा देवाच्या वचनाची सुवार्ता त्या लोकांना सांगू लागतो त्यावेळेस देव तुमच्या आणि माझ्याद्वारे त्या लोकांच्या जीवनात बदल घडवून आणतो. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. सगळे म्हणा, येशू मसीह की. आपल्या जीवनात बदल घडवणारा कोण आहे त्याची सुवार्ता, त्याची चांगली बातमी तुमच्या आणि माझ्या कानावरती पडणं गरजेचं आहे. हालेलुया. मग असं विचार करा की आम्ही ज्यावेळेस प्रभू मध्ये जगतो त्यावेळेस आमचं जीवन कसं होतं. आणि ज्यावेळेस देवाच्या सेवकाला या गावामध्ये आणलं तेव्हापासून आजपर्यंत तुमचं आणि माझं जीवन किंवा आमचं गाव किती बदलत चाललेलं आहे याचा तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर एक चित्र उभा राहिलेलं आहे की आमच्या गावामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या फॅमिलीमध्ये देव काही ना काही बदल घडवत आहे. येशू मसीह की.
बोला सगळे, यीशु मसीह की सेवा तेरी करेंगे जीवन भर हम प्रभु, तेरे लिए ही जिएंगे, तेरे लिए ही मरेंगे, सेवा तेरी बोला जीवन भर हम तेरे लिए ही जिएंगे, तेरे लिए ही मरेंगे. आणि म्हणून आपण निश्चय घेतला पाहिजे, माझा आत्मिक प्रदेश मला ओळखायचा आहे. काय करायचं आहे? आत्मिक प्रदेश मला ओळखायचा आहे, मेट्रो मला ओळखायचा आहे. मी आत्मिक जीवनात आज कुठल्या स्तरावरती येऊन पोहोचलेलो आहे. फक्त यायचं, चर्चला बसायचं, गाणे गायचे, आराधना करायचे, स्तुती करायचं, निघून जायचं असं नाही. माझी ख्रिस्ती जीवनामध्ये देवाच्या राज्यात माझी वाढ झाली पाहिजे. दिवसांदिवस मी देवाच्या वचनामध्ये वाढत, बलवान, परिपक्व होत चालली पाहिजे. देवाचं सगळं वचन मला समजलं पाहिजे आणि उद्या चालून मी लोकांना ते शिकवणारे झाली पाहिजे. हालेलुया. या गोष्टी आम्हाला ओळखता आल्या पाहिजेत. म्हणून काही लोक आम्ही पाहतो अजून पण प्रार्थना करत नाही. करतात का? आत्मिक जीवनात कितीतरी वर्ष झाले प्रार्थनेला येतात, चर्चला येतात, मंदिराला येतात, पण त्यांचं जीवन आहे तसंच आहे. परिपक्व व्हा, देवाच्या राज्यात स्ट्रॉंगली जीवन तुम्ही आणले जगा. बघा 15 वचन त्यामध्ये आपण वाचू. दुसरे कोरिन्थीकरास पुस्तक 10वा अध्याय आणि वचन क्रमांक 15. आम्ही मर्यादा सोडून म्हणजे दुसऱ्यांच्या श्रमासंबंधाने प्रतिष्ठा मिळवित नाही, तर तुमचा विश्वास वाढत जाईल. तसतसे आमच्या मर्यादेचे क्षेत्र तुमच्यामध्ये अधिकाधिक वाढत जाईल अशी आम्हाला आशा आहे. हा, आम्ही आपल्या मर्यादा पलीकडच्या गोष्टीविषयी, दुसऱ्यांच्या श्रमाविषयी नावाजून घेत नाही. बघा आता मी एक समजा एक देवाचा सेवक आहे, बरोबर आहे, आणि दुसरा एक शेजारच्या भागामध्ये कुठेतरी काम करत असेल, पलीकडे XYZ शेवगाव मध्ये काम करत असेल किंवा कुकाण्यामध्ये काम करत असेल. समजतं तुम्हाला? आता बघा प्रत्येक ठिकाणी देवाचा एक सेवक आहे. पण आता ही गोष्ट काय आहे की तुमच्या आणि माझ्या लक्षात आलं पाहिजे. एखाद्या गावामध्ये जर देवाचा सेवक किंवा सेविका जर काम करत असेल आणि देव प्रभू येशूच्या नावामध्ये जर त्या सेवकाचा किंवा त्या सेविकेचा उपयोग करून घेत आहे, तर फर्स्ट गोष्ट आहे की माझ्या जीवनाला आनंद झाला पाहिजे. आमेन. काय झाला पाहिजे? आनंद झाला पाहिजे. पण गोष्टी घडतात काय आहे, जर त्या सेवकाचा जर उपयोग करत आहे देव, तो त्या ठिकाणी श्रम करत आहे आत्मिक जीवनात लोकांना वाढण्यासाठी, प्रार्थनेमध्ये